नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉगमध्ये. तर सकाळी तुमचा येऊन गेलेला आहे कामासाठी. जसं की कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं तुम्ही, काल आपलं ट्रॅक्टर आलं, सर्व वावर तयार झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, ही असं सरी पाडायची, थेट ही सरी पूर्ण शेतात पाडायची अशी. आणि इथं आपलं जे बियाणं लावलेलं आहे म्हणजे आणलेलं आहे ते लावायचं आहे. तर आज लय घुम्मा बनणार आहे आपला. अरे रिकाम बसून आहे ना, अंगात क्षमता राहिली नाही काम करायची. आता पटापट करावं लागणार आहे. आणि आपणच करले नाही तर कोण करणार आहे, आपल्यालाच करायचं आहे. इथं बैलजोडी पण आली असती, पण मग एवढ्या थोड्याशा शेतासाठी कोण येणार आहे बरं. तो माणूस आला तेच लय महत्त्वाचं आहे, ट्रॅक्टरवाला. चला आता पहा तुम्ही कसं गिन्ने गवत लावतो मी. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा. तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ समजून सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रामध्ये लवकर शेअर करा. चला प्रकारे ना ऊसासारखा आतरावं लागतं आहे गिनगिराचं लावणी. आणि मी ते बाकीचं इथूनच काढलेलं होतं आमच्या काकाच्या इथून. तर बाकी हे आहे एवढं इथून मोठमोठे उचलायचे आणि त्यांचे खांडे करून असं ठेवत चालायचं. छोटं कांड राहिलं ना तर पूर्णपणे असं ठेवून द्यायचं. बाकी मोठं कांड राहिल्यावर त्याचे दोन भागा करून घ्यायचे. अवघड काम चाललेलं आहे, कारण की ना ते लावायचं पण आहे आणि सरी पण मलाच पाडायची. 8 दिवसाची लाईट आहे म्हणून लवकर लागल्या गेलं तर एकदम बेस्ट होऊन जाईल आपलं काम. आता अजून एवढं बाकी आहे. मी तर एकच सरी तयार केली आत्ताशी, ही दिसत असेल तुम्हाला. अजून किती सऱ्या येतील? 1 इथं 2 इथं 3 4 5 6 सऱ्या येतील. पाहू आपण किती सऱ्या येतात. आता पटापट लावून करून घेतो मी, मग भेटतो तुम्हाला. स्किप केलं आपलं काम. आता वासीला पाणी वगैरे पाजायचं आणि ही गायला पण पाणी पाजायचं आहे, कारण की काकान ते बाहेर गेले आज जळगावला. तर अगोदर हिला पाणी पाजून घेतो मी. म्हणजे पाणी तर पाजून आलो आहे, आता हिला बांधून देतो मी. कसं आहे माहिती आहे का, बियाणं थोडं कमी पडणार आहे म्हणून बियाणं घ्यायसाठी आपल्याला जायचं एक ठिकाणी. तर तो पण आपली वाट पाहतोय, पण अगोदर यांना चारा पाणी करायचं महत्त्वाचं आहे. वस्तीचं पाणी पाजणं होऊन गेलं, आता ही गाईचं बाकी पाणी पाजायचं. आता हिला घेऊन जातो पहिले, अगोदर पाणी पाजून हातात देऊन गेली. अरे जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नव्हतं बाबांनो. मला वाटलं की एकदम सोपं आहे, करून टाकेल पटापट. आता ते काकांना थोडं मदतीला घेतलेलं आहे. भर जाम हात मोकळा दुखायला लागलेले. सकाळचं आलेलो होतो मी, सकाळी घरी चालता गेलो होतो आपण 12:30-1 पर्यंत गेलं, नंतर घरी. आता हे बियाणं एवढंच होतं, बाकी बियाणं घ्यायला तुम्हाला बोललो, बियाणं घ्यायला चालू आहे म्हटलं. तिथंच म्हणतं ब्लॉगिंग ठेवा म्हटलं. बाबा आता मला शक्य नाही ब्लॉग शूट करणं, अगोदर काम करून घेतो. चला म्हटलं. आता थोडं राहिलं अजून इकडची बाजू, आता करतो पटापट. ते काकांत त्यांच्या मदतीने पटापट करून घेतो. मग तोपर्यंत तुम्ही काय करायचं, शेअर करा पटापट आपला व्हिडिओ. जवळ येऊन गेलेलो आहे आता केक घ्यायला. तुम्ही जसं की पाहिलं तर आता एक केक चॉईस केला आपण आणि तोच घ्यायचा आहे. हा घेतलेला आता. का बाकी राहिला साईव लागेल क्या? अरे माझे पण बाद लवकर वाढत नाही यार, लवकर पटापट ग्रो व्हायला बाहेर, मग ते जरासं लुक चांगला दिसतो दिसायला. पण जास्तच वेळ झालेला आहे. 9 आयराणी भाषा समजत असेल सर्वांनाच. पहिले हिंदीमध्ये चालू केलं होतं, पण मी आयराणीच म्हणजे मराठीमध्येच सर्व आता करतोय. केक वगैरे घेतलं गेलं. चला पैसे पेमेंट करतो, मग तुम्हाला भेटतो. ही गँग पाहिजे तर काय चाललेलं आहे, तो केकचं पाणी झालं तर चालेल, पण यांना खायचं आहे. तर आहे ना कचोरी पण घेऊन घेतलेली आहे. म्हणजे मी तर नाही खाणार आहे, पण घरच्यांसाठी घेऊन घेतली आहे. रात्रीचा मोल पाहितला 40 होता, ठीक आहे. आणि इथं घेतलेला केक, कोणाला घ्यायचा असेल तर वरती होता तो, ते पा पॉईंटमध्ये इथं केक शॉप. तो आम्ही पण भरपूर टाईम होऊन गेलेला आहे.
प्लॅनमध्ये थोडी देरी झाली. मी पहिलेच बोललो होतो या शाण्याला की टाकाडील नको चालू 40 गावला निघ. मग तिकडे टाकडील गेलो, तिकडून वापस 40 गावला, म्हणून जास्त टाइमपास झालेला आहे. आणि आता लवकर घरी जावं लागणार आहे, जेवणाचा टाइम झालेला आहे. ए भोय थांबव रे गाडी. अरे ब्लॉगिंग महत्वाची ब्रो. आमचा इगा पाटील आहे ना लय घाईमध्ये राहतो तेव्हा पण. आणि साला पहिला एक मी क्लिप घेतली त्याच्या आवाजच येत नव्हता झाला माझा. मोबाईल चेंज करावा लागणार आहे आपल्याला. लवकर तुम्ही फटाफट फॉलो करा, लवकर सबस्क्राईब वाढवा, चॅनल मॉनिटाईज करा, मग आपण डायरेक्ट घेऊ. लाईक आणि बाकी सिनेमॅटिक कसा वाटला महाराजचा कमेंट करा. जय शिवराय. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Sunny, happy birthday to you. The next day. 2 दिवसाची मेहनत चालली पाण्यात. ते नाही का तुमची मेहनत गेली पाण्यात. अरे पाण्यातच घालायची होती मेहनत म्हणून तेवढं चाललेलं होतं. हा एकदम परफेक्ट जुळलं. म्हणजे ती नाही का कोणती तरी म्हणे पूर्ण मेहनत पाण्यात गेली. पाणीच घालायची होती म्हणून तेवढी मेहनत चालू होती. चला आता आहे ना तिकडं फुटून जाईल, त्याच्यासाठी अगोदर पहिले पावडी घ्यावं लागेल. आणि पावडीने ना तिथं माती लावावं लागणार आहे मला पटक्यान. हे तर चालतच राहील. आता 1-2 वेळा पाणी गेलं ना मग नाही डोक्याला ताण राहणार मला. हे इथली गोष्ट करतोय मी. इथं लवकर फुटण्याची शक्यता आहे. येतं जे पाणी तरी पण इथून एवढा बॅकअप आहे ना ब्लॉगचा. 3-4 ब्लॉग तर लोकपाठ येतील एवढं बॅकअप झालेलं आहे. अरे एडिटिंग करायचं जमत नाही माझं. एडिटिंग म्हणजे नुसतं ते काही पण एडिट केल्यावर पण मग ते नवीन आपलं चॅनल आहे यूट्यूब लवकर पाठवत नाही पुढे. त्याच्यासाठी आहे ना आता मी फक्त बॅकअप जमवून ठेवलेला आहे. आणि इकडे तिकडे का पाहतोय मी ते दाखवतो तुम्हाला. आणि असं इकडे येतंय चल काय शेतातच येतंय त्याबद्दल काही नाही. पण जास्त जर फुटलं ना तर मग नंतर माझे वांदे होतील. जसं की तिकडे पाणी चाललेलं आहे वायभर. आणि जर शेतात त्यावत फिरवलं ना जसं की यापामध्ये माती झालेली त्याच्यासाठी बैलगाड्याने त्यावत फिरावं लागतं. तसं झालं ना मग बैल चालणार नाही आज. हां आणि मी असं म्हणत होतो की बॅकअप भरपूर आहे आपल्याजवळ. पण थंकणार आहे पण मी आता टाकून थंकणार नाही. माझ्याजवळ भरपूर बॅकअप झालेला आहे. आता आज आपलं एवढंच काम आहे. आता एवढं भरणं झाल्यावर एवढं पाणी भरून देतो पिकाला. नंतर मग पूर्ण व्यवस्थित एडिटिंग करून तुमच्याकडे थंबनेल एकदम परफेक्ट बनवून आणि मग तुम्हाला मी दाखवतो. आणि कोणाकोणाला असे ब्लॉग पाहायला आवडताय कमेंट करा बरं. आपलं तर चाललंच आहे. मेहनत तर फुल करायची. बाकी मेहनत रंग तर भेटणार आहे. जसं की प्रत्येकालाच भेटते. एक दिवसात तर कोणी सक्सेस होत नाही पण एक दिवस नक्की होता. जसं की मी होणार आहे 100% होईल. तुम्ही आहे ना आपल्यासोबत. तर आता एवढं भरणं करून घेतो. नंतर मग आज दिवसभरामध्ये काय करतो काय नाही तर ते तुम्हाला मी दाखवतो. चला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसणार त्यांनी हक्काने तुमच्या हॉल सबस्क्राईब करून घ्यायचा. अरे घाबरायचं नाही सबस्क्राईब करायला. बटन आहे लाल बटन ते दाबायचं. बाज बेल आयकॉन ऑन करायची. एकदम परफेक्ट तुमच्या हॉलचे ब्लॉग सर्व दाखवतो तुम्हाला पाहायला भेटतील. पाहिजे माझ्या तरक्कीवर जमाना पण जळायला पाहिजे. नाती गोती खूप केली आता पैसे पण छापले पाहिजे मला.